श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 12 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे कालभैरव जयंती. भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भैरवाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये 8व्या दिवशी झाला होता. दरवर्षी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते. कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते. तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील ते पूजनीय आहेत. ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील कालभैरवांची पूजा केली जाते. कालभैरवांच्या जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अकाल मृत्यूचं भय नाहीसं होतं. रोग आणि दोष देखील दूर होतात. कालभैरव जयंतीच्या दिवशी शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होत आहेत. या योगांमध्ये कालभैरवांच्या पूजा केल्याने आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी त्यांची पूजा करायला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती, शत्रू आणि अडथळे दूर होतात. याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू, केतू आणि शनी दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवांची पूजा करणं अतिशय फलदायी मानले जाते. कुत्रा हा कालभैरवाची स्वारी आहे. तसेच कालभैरव हे शैव मंदिराचा द्वारपाल व शक्तिपीठाचा संरक्षक आहे. भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते. शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्यांची पूजा करतात. त्यामुळे भूतबाधा, सर्पदंश वगैरेचा प्रभाव नष्ट होतो. कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भैरव देवाचे ध्यान करावे. कालभैरवांना नैवेद्य म्हणून जिलेबी, उडीद डाळ वडे आणि नारळ अर्पण करावा. तसेच ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे. कालभैरव अष्टक पठन केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण इथे अर्पण करा फक्त 1 लिंबू. हे लिंबू अर्पण केल्यामुळे आपल्या सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे. आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हे लिंबू आपल्याला कुठे अर्पण करायचं, कोणत्या वेळेत अर्पण करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा. म्हणून कालभैरव रूपाची पूजा केल्याने मृत्यूचं भय टळतं. तसेच जीवनातील सर्व संकट देखील दूर होतात. नारद पुराणामध्ये असे म्हटले आहे की कालभैरवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या आजारापासून ग्रस्त असेल तर त्या आजारापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते. या दिवशी मोहरीचे तेल, काळे कपडे, तळलेले पदार्थ, तूप, चप्पल, पितळेची भांडी, शूज तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजूंना दान हे करायचं आहे. असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळत असते. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला 11 लिंबू ही लागणार. जी लिंबू आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची. ती छान असावी, कुठेही खराब झालेली किंवा डागळलेली नसावी. 1 प्लेट घ्या, त्यामध्ये ही 11 लिंबू आपल्याला ठेवायचेत. आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते. आता त्या 11 लिंबूंपैकी 1 लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. आपल्याला 1 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छाही बोलायची की आपल्या आयुष्यामध्ये एखादी समस्या असेल, संकट असेल, ती दूर होण्याकरता आपल्याला बोलायचं किंवा तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती आपल्याला मनोभावे बोलायची. जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती बोला, नोकरीची इच्छा असेल तर नोकरी बोला, विवाहाची इच्छा असेल तर विवाह बोला, संतान प्राप्तीची इच्छा असेल तर संतान प्राप्ती बोला
किंवा इतरही तुमच्या इच्छा असतील ते आपल्याला तिथे व्यक्त करायच्यात, किंवा समस्या असतील जसं की तुमच्या घरामध्ये कर्ज असेल, तुमच्या घरामध्ये भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, तर ते दूर होण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. आणि हे लिंबू जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांच्या शिवलिंगासमोर अर्पण करायचं. तर तुमच्या देवघरामध्ये महादेवांचं शिवलिंग नसेल तर अगदी स्वामी महाराजांच्या समोरसुद्धा तुम्ही हे लिंबू जे ते अर्पण करू शकता. पुन्हा तुम्हाला दुसरं लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं. एक वेळा आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि हे लिंबू जे आहे ते आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांच्या शिवलिंगासमोर अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला 11 लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये 11 वेळा घ्यायचेत. 11 वेळा आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आणि 11 वेळा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून हे लिंबू जे आहेत ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांच्या शिवलिंगासमोर अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हात जोडून कालभैरवांना प्रार्थना करायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे किंवा एखादी आपली जी इच्छा असेल, जी काही केल्याने पूर्ण होत नसेल, तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची. आता हा उपाय आपण सकाळीच देवपूजा करून झाल्यानंतर करू शकता किंवा अगदी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे. संपूर्ण दिवसभर ही लिंबू आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहेत. आता संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. तर आपण जी 11 लिंबू देवघरामध्ये महादेवांच्या शिवलिंगासमोर अर्पण केलेले त्यांना सुई आणि धाग्याच्या मदतीने ओवून घ्यायचं आणि त्याच्यापासून एक माळाही आपल्याला तयार करून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा तयार करायचा. हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा. कणिक मळायचं आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा. त्या दिव्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती ह्या टाकायच्यात. अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा. या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आहे. कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्याला सुद्धा सौभाग्यामध्ये बदलतं. तसेच आपल्याला एक नारळसुद्धा घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन जायच्या आपल्या घराजवळ असणाऱ्या कालभैरवांच्या मंदिरामध्ये. प्रयत्न करून कालभैरवांच्याच मंदिरामध्ये जाऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता काही कारणास्तव तुमच्या इथे कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतात. आता कालभैरवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला हा जो चौमुखी दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतर जी आपण लिंबाची माळा तयार केलेली आहे ती माळा जी आहे आपल्याला कालभैरवांना घालून घ्यायची आणि त्यानंतर नारळाचा जो नैवेद्य आपण घेऊन गेलेले आहेत तो कालभैरवांना अर्पण करायचे. की अगदी तुम्ही जिलेबीचा नैवेद्य किंवा इमरतीचा नैवेद्यसुद्धा कालभैरवांना घेऊन जाऊ शकता. त्यानंतर आपल्याला हात जोडून कालभैरवांचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. आता मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कालभैरवांना प्रार्थना करायची. आपली इच्छापूर्ती होण्याकरता त्यांना मनोभावे आपल्याला प्रार्थना करून घ्यायची आहे. उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.